आई मी मार्केटला चालले. थोडं करवा चौथची शॉपिंग करायची आहे मला. आई तुम्ही पण माझ्यासोबत चालल्या असत्या तर तुमच्या आवडीने तुम्ही साडी घेतली असती, तुम्हाला जे पण पाहिजे आहे ती. सोनम तुझी चॉईस खूप चांगली आहे बघ, तुझ्या आवडीने तुला जे पण चांगली वाटेल माझ्यासाठी तू घेऊन ये. ठीक आहे मग आई, मी आणते माझ्या आवडीने साडी तुम्हाला. पण सोनम ऐक ना, तू जरा जास्त हॅवी साडी आणू नकोस बघ, ती जड मला घालू वाटत नाही. थोडीशी पतली हलकी आण बघ. बॉर्डर पण जरा छोटे असू दे, मोठे नको, ते मला कसं तरी वेगळंच हेवी हेवी वाटते बघ. तू साडी खूप सुंदर आणतेस सोनम, पण खूप जास्त हेवी आणतेस बघ. यावेळेस तू अशी साडी घेऊन ये की कधी पण आपण घालू शकतो, कोणत्या पण फंक्शनला लवकर. आई तुम्ही सोबत आल्या असत्या तर बरं झालं असतं, तुम्ही तुमच्या आवडीने घेतली असती साडी. अगं नको सोनम, तूच जाऊन ये जा, खूप गर्दी असते बघ या टायमिंगला, करवा चौथची शॉपिंग जी असते ते. तुला तर माहिती आहे ना सोनम, मग माझा बीपी लो होतो बघ आणि लगेच माझी तब्येत खराब होते बघ. आणि सोनम तू पण जरा बघून जा, गर्दी खूप असते बघ या टायमिंगला. हो आई ठीक आहे. अहो ताई तुम्ही तरी चला माझ्यासोबत मार्केटला. तुम्ही सोबत आला माझ्या तर मला पण थोडीशी हेल्प होईल बघा. अगं नको सोनम, तूच जाऊन ये जा. आणि मला तसं पण काही घ्यायचं नाही आहे. ठीक आहे मग ताई, काही हरकत नाही, मीच जाऊन येते लवकर. सोनम ऐक ना गं. हा आई काय म्हणता? हे पैसे घेऊन जा सोनम, थोडेसे मी द्यायले बघ. तू तुझ्यासाठी बांगड्या टिकली तुला अजून काही आवडलं असेल ना तर ते घेऊन ये सामान तू. बरं आई ठीक आहे. सोनम तुझी शॉपिंग झाल्यानंतर तुला जर टाइम भेटेल ना तर माझ्यासाठी तू 2 डझन जरा बांगड्या घेऊन ये ना प्लीज, प्लेनवाल्या आपण. हा रेड कलरच्या घेऊन ये. शिल्पा प्लेन बांगड्या का बरं? हो ताई, आजकाल तर मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत बघा नवीन पॅटर्नच्या. पण तुम्ही प्लेन बांगड्या का मागवायल्या? हां सोनम मला प्लेन बांगड्याच आवडतात ग. सोनम तू त्याच घेऊन ये ना, तुला टाइम भेटला तर. ठीक आहे ताई, मी आणते. सोनम तू जर शॉपिंग करताना पैसे कमी पडले ना तर तुला मी आल्यानंतर पैसे देते, ओके? तू येताना शिल्पाला पण प्लेन बांगड्या घेऊन ये, ओके? हो आई मी नक्कीच घेऊन येईल. माझी एक मैत्रिणीचा फोन आला होता, ती म्हणू लागली की मार्केटमध्ये सध्या खूप गर्दी आहे म्हणून. मी विचार करायला एवढ्या गर्दीमध्ये शॉपिंग कशी करू मी एकटी. शिल्पा हे घे, पूर्ण 8,000 रुपये आहेत बघ. शिल्पा तू पण सोनम सोबत जा बरं मार्केटला आणि आता शॉपिंग करून ये करवा चौथची जी पण आहे ती, नंतर टाइम नाही भेटणार आपल्याला. तू सोनमला नको सांगू की मी तुला 8,000 रुपये दिलेत म्हणून, मी सोनमला फक्त 2,000 रुपये दिले शॉपिंग करण्यासाठी. नका नका आई, माझं खरंच मन नाही बघा काही शॉपिंग करावी आणि काही घ्यावं म्हणून. आणि आई तसं पण तुम्हाला माहिती आहे मी काही घेऊन येईल तर तिला माहितीच होईल ना की तुम्ही मला पैसे दिलेत म्हणून. नाहीतर सोनमला तसं पण कळून जाईल की हिच्याकडे जॉब नाही काही नाही आणि एवढी शॉपिंग कुठून आली ते. तर हे मला कुठून शॉपिंग करू घालतील आई, तुम्हाला पण माहिती आहे ना. शिल्पा मी माझ्या लेकरांमध्ये कधीच हेवा देवा करत नाही. मला का खूप चांगलं वाटते का की माझी एक सूनबाई जाऊन मस्त शॉपिंग वगैरे करून येते आणि एका सुनेला काहीच नाही ते. शिल्पा मला असं चांगलं नाही वाटणार. तू घे हे पैसे माझे आहेत. अगं मी हे पैसे कोणाला पण देऊ? आई माझ्या लग्नाला पूर्ण 6 वर्ष झालेत आणि जेव्हापासून मी या घरामध्ये लग्न करून आले ना, तुम्हीच बघता मला काय पाहिजे आणि काय नाही ते. मला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी नाही पडू दिली आई तुम्ही. आई मला कधी कधी हे पण वाटते हे काही कमावत वगैरे नाहीत, सगळ्या गोष्टींचं कारण यांनीच आहेत म्हणून. घरातून बाहेर पण कधीच जात नाहीत, कोणता जॉब करायचा विचार कधीच नाही करत, कोणतं काम करायचं कधी विचार पण नाही करत यांनी. कारण आई माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष तुम्ही ठेवता की कधी शिल्पाला काय पाहिजे काय नाही ते. आणि बघा ना आई, मला पण सवय कशी पडली, मला काही पाहिजे असेल तर मी सरळ तुम्हाला म्हणते जेव्हा तुम्ही यांना म्हणायला पाहिजे. आणि आई तुम्ही पण कधी नाही बोलल्या नाही. पण आई खरंच सांगू मी, मला पण आता हे सगळं चांगलं नाही वाटत. प्लीज आई तुम्ही हे वाईट वाटून नका घेऊ, मी असं बोलले ते. पण आई मी बघते ना सोनम तुम्हाला कधीच काही नाही मागत, कारण माझे देर चांगल्या जॉबला आहेत म्हणून सोनमला कधी गरजच पडत नाही पैशाची. आई याच गोष्टीमुळे मला खूप सॅड फील होते की हे कधीच काही कमवत का नाही, का जॉब करत नाही कोणताच. याच्यामुळे आई मी याच्यानंतर तुम्हाला कधीच काही नाही मागणार. याच्यानंतर मला जे पण पाहिजे असेल ना मी यांनाच मागेल. आई यांना पण समजलं पाहिजे ना की यांची पण काहीतरी जिम्मेदारी आहे घरामध्ये लग्नानंतर. आई मला हे तर माहितीच आहे मला कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही कधीच नाही नाही बोलणार. पण आई जरा तुम्ही आमच्या बाऱ्यामध्ये पण विचार करा ना, आमचं भविष्य काय असेल जर असंच तुम्ही आम्हाला करत राहिल्या तर. त्यांनी कधी काय करावं. तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल आई. तुम्ही पण त्यांना जरा समजून सांगा ना आई की तुझी पण काहीतरी जिम्मेदारी आहे म्हणून. अगं हो शिल्पा तू खरंच बोलायलीस बघ. शिल्पा मला पण वाटते ग माझे दोन्ही पण मुलं बराबरीने काम करावे म्हणून. आता असो जाऊ दे शिल्पा, या गोष्टीवर आपण नंतर बोलूत. अगोदर तू हे पैसे घे, तुझ्या आवडीने साड्या आणि बांगड्या घेऊन ये जा तू मार्केटला जाऊन पहिले. हे एवढे यावेळेसचे पैसे घे माझ्याकडून, याच्यानंतर घेऊ नकोस बघ. आई आज मी तुम्हाला हे वचन देते की मी पण नवी साडी तेव्हाच नेसेल जेव्हा ही मला आणून देतील. आणि तुम्हीच विचार करा आई, जर मी आज पैसे घेतले आणि शॉपिंग केली तर यांना कधीच कळणार नाही. तुम्ही सोनमला 2,000 दिलेत ना आई, आणि मला पण तुम्ही 2,000च द्या. मला माफ करा आई, मला पण आता सन्मानाने जगायचं आहे सोनम सारखं. ठीक आहे शिल्पा, जे तुला चांगलं वाटेल ते कर. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव शिल्पा, मी तुझ्यामध्ये आणि सोनममध्ये कधीच फरक नाही केला बघ. सोनम साडी तर खूप छान आलीस बघ तू.
पण जरा मला महाग वाटायली बघ सोनम. किती लागले सोनम या साडीला? आई तुम्हाला आवडली ना, मग तुम्ही किंमत नका विचारू. हो सोनम ठीक आहे, तरी पण मला सांग ना, मला महाग वाटायली. किती लागली या साडीला? आई तुम्हाला साडी आवडली ना, बस तर मग जाऊ द्या ना, किती पण लागो. शिल्पा तुला कशी वाटली ग साडी? ही छान आहे ना? आई साडी तर खूपच सुंदर आहे बघा, एकदम छान. हे बघा ताई, मी एवढ्या सगळ्या साड्या घेऊन आले बघा. तुम्हाला याच्यातली जी पण आवडेल ना तुम्ही ती घ्या. आणि तुम्ही मला सांगितलं होतं ना रेड कलरच्या बांगड्या घेऊन ये म्हणून, ते हे आहेत बघा. मी साडी घेतानाच बांगड्या पण घेतल्या, त्या ठिकाणी सेट चांगले होते आणि मस्त होते. ही सोनम पण ना उगाचच काहीतरी बोलत असते, तिला किती त्रास होत असेल शिल्पाला. ताई जरा साड्या बघून सांगा ना कशा आहेत त्या, तुम्हाला आवडल्या की नाही याच्यातल्या? सोनम साड्या तर खूप सुंदर आणल्यास बघ, तुम्हाला आवडल्या. ताई जसंच मी साड्या पसंत केल्या ना त्या ठिकाणी बांगड्या पण होत्या, मी त्या पण घेतल्या. नाही खरंच सोनम साड्या खूपच छान आणल्यास बघ तू, तुला कळते साड्या आणायचं. आई तुम्ही पण बघा ना बांगड्या कशा आणल्यात त्या, खूप छान आणल्यास ग सोनम तू साड्या आणि बांगड्या पण. सोनम मार्केटमध्ये खूप गर्दी असेल ना त्याच्यामुळे तुला लक्षात राहिलं नाही वाटते. सोनम तू एवढी शॉपिंग केली होती ना, मग तुला माहिती आहे ना शिल्पाचा हात केवढा आहे, तिला बांगड्या केवढ्या लागतील ते. काही हरकत नाही सोनम, गर्दी असेल मार्केटमध्ये त्याच्यामुळे तुला लक्षात आलं नाही की माझ्या हाताला बांगड्या केवढ्या येतील ते, कोणती साईज आहे ते. ठीक आहे ताई असो. तुम्हाला एवढ्या साड्यापैकी सगळ्यात जास्त साडी कोणती आवडली? सोनम मला हा वरचा कलर आवडला बघ, रेडवाला. ताई तुमच्यासाठी ती एक साडी आणि एक बांगड्याचा सेट आहे बघा. पण सोनम ह्या सगळ्या साड्या तू तुझ्यासाठी आणल्यास ना ग? तू तर बोलली होती ना 2 साड्या घेऊन येईन मी माझ्यासाठी म्हणून. ताई एवढ्या साड्यापैकी तुम्हाला जी पण साडी आवडली ना तुम्ही ती घ्या, आणि हा बांगड्यांचा सेट पण. मला माहिती होतं रेड कलर तुमचा फेवरेट आहे ते. ताई मी तुम्हाला असंच ताई बोलते का? तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. आणि ताई मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की भाऊजी कोणता जॉब नाही करत ते. एका बाई माणसाचं दुःख एक बाई माणूसच समजते ताई, हे तुम्हाला माहिती आहे ना. भाऊजी काही कमवत नाही म्हणून तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतात ना ताई, तुम्ही ते सांगत पण नाही मला कधी. ताई मानलं की तुम्ही काय तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगत नाही, पण इच्छा तर असते ना माणसाची. आणि ताई हो तुम्ही जाऊ माझ्या नंतर आहात, पण माझी मोठी बहीण आहात पहिले, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुला माहिती आहे सोनम, यावेळेस मी जोपर्यंत यांनी मला साडी नाही घेणार तोपर्यंत मी साडी घालणार नव्हते नवीन. हे मी अगोदरच विचार केला होता सोनम, तेच मी घालणार आहे साडी म्हणून. नाहीतर मी एखादी जुनी साडी नेसणार होती या करवा चौथसाठी. बघ शिल्पा बघ, सोनमने किती सुंदर साडी आणली तुला करवा चौथसाठी. आणि आता करवा चौथसाठी तू हीच साडी नेस संध्याकाळी. हो आई. हॅलो चकुली, हा बोल ना बाळा. हॅलो आई, कुठे आहेत सगळेजण? मी आले गेट समोर, गेट काढा ना कोणीतरी. सोनम एवढ्या वेळापासून जो आवाज येऊ लागला ना बेलचा, ते चकुली वाजवू लागली, ती गेट जवळ आली बघ. चकुली चकुली आली वाटते. ताई चकुली ताई आल्यात. आता काय होईल? नक्की यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालत असणार ताई, तुम्ही बघा. नाहीतर तसं पण अशा फेस्टिवलला आपल्या सासरला सोडून कोण येते करवा चौथसाठी? जेव्हा पण येते भांडण करून जाते. मला तर बिलकुल आवडत नाही जेव्हा चकुली येते आपल्या घरी. खरंच शिल्पा, चकुलीचा स्वभावच तसा आहे बघ. मला तर अजून नाही समजलं की कधी आणि कोणत्या गोष्टीवरती भांडण सुरू करेल ते. त्यांना तर फक्त कारण पाहिजे असते की आमच्यासोबत भांडण कसं करायचं ते. तुम्ही गेल्या वेळेस बघितलं ना ताई, मी काहीच बोलले नव्हते, मी शांत बसले होते की मी उगा यांच्या तोंडाला तोंड नाही दिलं तर शांत तरी बसेल म्हणून हिनं. पण नाही, इथे तर अजून टोमणे सुरू झाले. जाऊ दे सोनम, चल बाहेर जाऊन आपण बघूयात ती अजून किती दिवस राहणार आहे ते. काय माहिती संध्याकाळी पण जाऊ शकते, अशी चाली असणार ती आपल्याला भेटायला. आई माहेरची तर गोष्टच वेगळी असते बघ, एकदम सुकून भेटते आल्यानंतर, शांत. काय माहिती आई, थोडे दिवस झाले की मला इकडे खूप यावंसं वाटतं, मन नाही लागत माझं तिकडे. अगं हो चकोली, तुझं घर कुठे दूर आहे? जेव्हा तुला यावंसं वाटेल तेव्हा येत जा की तू. आई कधी सुनेला पण म्हणत जा. अगं सोनम शिल्पा, कधीतरी तुम्ही तरी तुमच्या माहेरामध्ये जाऊन या म्हणून. एक गोष्ट तर आहे मात्र आई, तुम्ही सुनेमध्ये आणि लेकीमध्ये खूप फरक करता. सोनम मी कधी बोलले तुमच्या माहेरी तुम्ही जाऊ नका म्हणून? आणि आता माझी मुलगी घरी आली म्हणून तुम्ही हे सगळं बोलायला का दोघी जणी? शकुलीचं हे माहेर घर आहे जन्माचं, तिला जेव्हा पाहिजे तिने तेव्हा येऊ शकते. तसं नाही आई, आता हे माझं घर थोडी आहे आई, आता हे घर बहिणींचं घर आहे आई. आई मुलीच्या लग्नानंतर मुलीचं सासर घरच तिचं शेवटपर्यंत घर असते ग. आई मुलगी लग्नानंतर माहेरामध्ये पाहुणी असते ग. वहिनी मी फक्त 4-5 दिवस राहण्यासाठी आले इकडे, त्याच्यानंतर मी माझ्या सासरी जाईल. ताई हे असं कसं बोलायला तुम्ही? हे पण तुमचंच घर आहे ना ताई, तुम्ही इथे जन्म घेतला, हे तुमचं माहेर घर आहे. आम्ही दोघी तर इथे नंतर आलोत ना ताई. आणि ताई हे तुम्हाला कोण बोललं की लग्नानंतर मुलगी माहेरामध्ये पाहुणी असते म्हणून? नाही ताई, इथे तुम्ही जन्म घेतलाय ताई, हे तुमचं घर आहे. मी तर नेहमी विचार करते की मुलीचे 2 घर असतात ते. ताई एक माहेर असते जिथे तिने जन्म घेतलेला असतो, आणि दुसरं तिचं सासर घर असते जिथे ती एका नवीन पिढीला जन्म देते.
तसं बघायला गेलं तर मुलीचे दोन्ही पण घरं आपले असतात, आणि जर नाही मानलं तर एकही घर तिचं नसते. छकुली बाळा, काय झालं ग? तुझी तब्येत तर बरी आहे ना? अगं आई, माझी तब्येत तर खूप चांगली आहे बघ. तुला असं का वाटायला बरं की मी बिमार आहे म्हणून? वहिनी, ताई, तुम्ही इथे? तुम्ही किचनमध्ये? तुम्ही काय करत आहात? काय बनवायला? आणा थोडीशी हेल्प मी पण करते तुमची. अरे नाही नाही ताई, तुम्ही आईजवळ बसा, थोडंसं रेस्ट करा. तुम्ही एवढा प्रवास करून आला, थकला असणार ना. स्वयंपाक आम्ही दोघी जणी करतो. नाही वहिनी, आपण तिघी जणी पहिले किचनमधलं काम करूयात, नंतर आपल्याला बोलायला आणि बसायला वेळ भेटेल मग जास्त. ताई, तुम्ही ठीक तर आहात ना? नाही, माझं म्हणणं, तुम्हाला ताप वगैरे तर नाही आलाय ना? तुम्ही कुठे डोक्यावर बिकार पडल्या तर नाही ना ताई? ताई, तुम्हाला आमच्याकडून काही पाहिजे आहे का? तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकता ताई. माझ्या कपाटाला लॉक नाही लावलेला आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. हो ताई, यावेळेस मी पण माझ्या माहेरातून खूप छान छान साड्या आणल्यात बघा. तुम्हाला जी आवडली असेल ते तुम्ही घेऊ शकता. बहिणी, मला ताप वगैरे काही नाही, आणि मी डोक्यावर पण कुठे पडलेली नाही बघा. आणि मला तुमच्या दोघीकडून पण काहीच नाही पाहिजे. वहिनी, आता कुठे मला कळत आहे बघा. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसापूर्वी माझी नणंद आली होती माझ्या घरी राहण्यासाठी. तिने पण मला तसंच परेशान केलं जसं मी तुमच्या दोघींना करते नेहमी. आणि वहिनी, त्या दिवसामध्ये मला पण समजलं की मी पण कुठे ना कुठे चुकले होते ते तुमच्यासोबत. पण वहिनी, सगळेजण म्हणतात ना, आपल्याला काही चांगलं जर शोधायचं असेल तर सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करावी लागेल. त्याच्यामुळे वहिनी, मला माझ्यापासूनच सुरुवात करायची आहे या गोष्टीची. मला माहिती आहे वहिनी, तुमच्या दोघींसोबत मी कोणतं पण कारण नसताना भांडण केलेत नेहमी. वहिनी, याच्यानंतर असं काहीही नाही होणार बघा. पण वहिनी, मला आता कळत आहे, आई वडिलांनंतर जे आपलं माहेर असते ना, ते वहिनीमुळेच असते. वहिनी, तुम्ही जर मला माफ केलं ना, तर मी समजून जाईल की माझं माहेर नेहमीसाठी माझं माहेर आहे माझ्या वहिनीमुळे. ताई, हे पण तेवढंच खरं आहे की मुलगी आपल्या स्वभावामुळेच माहेर तोडते. ताई, कोणतं पण नातं प्रेमानंच पुढे जाते, ना की रागाने भांडण करून. असं जोर जबरदस्तीने नाही बरं. शकुली, तू अशा प्रोग्रामला आलीस बघ, तुझ्या सासरी काही लोक बोलणार नाहीत का? तुझी नंदन, तुझी सासू. शकुली, आता मला सांग, एकट्यामध्ये काय झालं होतं? कशामुळे झालं होतं भांडण घरी? काही नाही गाई, काल माझ्या सासूबाई मला बोलल्या होत्या, चल मार्केटला जाऊयात, करवा चौथचं सामान आणायचं आहे म्हणून. तू तुझ्या आवडीने साडी घे, तुला जी पण आवडेल ती. पण मार्केटच्या दुकानामध्ये जाऊन आई, माझ्या सासूबाईनं मला एकच साडी घेऊ दिली, आणि माझ्या नंदनसाठी 2-2 साड्या घेतल्या. मग याच्यामध्ये रागराग करायची आणि भांडायची काय गरज आहे बरं शकुले? ती तिच्या मुलीसाठी किती पण साडी घेऊ दे, तुला काय प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये? तुला माहिती नसेल कदाचित आई, माझी सासू एका वर्षामध्ये माझ्या नंदबाईला 50 साड्या घेते. पण ती एक वेळेस पण विचार करत नाही की एखादी साडी, एखादा ड्रेस आपल्या सुनेला पण घ्यावा म्हणून. पण आई, माझ्या सासूबाईला मी कधीच नाही बोलले की तुम्ही एवढे वेळेस ताईला घेऊन देता, मला कधीच काही आणत नाही म्हणून. तुला माहिती नसेल कदाचित आई, पूर्ण एका वर्षामध्ये माझी सासू फक्त करवाचौथच्या दिवशीच मला म्हणते, चल तुझ्या मनावर साडी घेऊयात म्हणून एखादी. मग तशीच साडी माझ्या नंदीला घ्यायची काय गरज आहे सारखीच्या सारखी? माझी सासूबाई, आई तूच विचार कर ना, व एका वर्षामध्ये ते 50-50 साड्या घेऊन देते आपल्या लेकीला, सुनेला फक्त एकदाच देते करवा चौथला. मग मला राग नाही येणार का? ती कधी नंदीला काही सामान घेऊन देते ना आई, तर कधीच म्हणत नाही की खर्च वगैरे झालाय म्हणून. आणि मला कधी काही घेतलं, वर्षातून एखादी साडी घेतली की मला सारखे टोमणे देते की एवढा खर्च झाला, अशी साडी घेतली, तेवढी महागाची घेतली. तू सांग आई, हे कोणाला तरी सहन होते का सासूचं असं वागणं? याच्यापेक्षा बेटर तर हिने मला कधी काही घेऊनच देऊ नये. माझ्या एका साडीमुळे यांचं घर पूर्ण खाली होत आहे पैशाने. मला काही घेतलं तर यांचे पैसे खर्च होतात, आणि माझ्या नंदेला वर्षातून काय काय घेते तेव्हा यांचं घर खाली होत नाही. आणि जेव्हा साडी घेऊन आम्ही घरी येतो ना, तेव्हा एका साडीसाठी सगळ्यांना बोलते की हिला अशी साडी घेतली, एवढी महागाची साडी काढली, काय गरज होती एवढी महागाची साडी काढायची? मी स्वतः ऐकलं आई, म्हणून मला राग आला बघ या गोष्टीचा. सगळ्यांना सांगत फिरते, माझ्या सुनबाईला मी साडी आणली, कधी आत्याला सांगते, कधी आपल्या भाऊजीला सांगते, कधी नंदेला सांगते, कोणाला पण सांगत असते. काय गरज आहे सांगायची का साडीची? आता शेजारीच राहिले होते फक्त सांगायची, ऐकायची, त्यांना पण आज सांगितलं. मला सहन नाही झाला ही नेहमीच यांचं वागणं, असं बोलणं माझ्यासोबत. मग मी पण बोलले माझ्या सासूबाईला, तुम्ही माझ्यासाठी एक साडी आणता तर सगळ्यांना सांगत फिरता की आणली म्हणून साडी, आणि तुमच्या मुलीसाठी साड्या घेणं, हे घेणं, ते घेणं, ते सांगत बसा ना तुमच्या शेजारीला. काही हरकत नाही शकुली, जाऊ दे, प्रत्येक घरची गोष्ट आहे बघ आजची. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका आजच्या स्टोरीमधलं. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, आपण पण कोणाच तरी नंदन आहोत, आणि नंदन पण कोणाच तरी वहिनी असते, हे विचार करून चालल्यानंतर घरात भांडण कधी होणारच नाहीत बघा.